नमस्कार. कुंभ राशीच्या माझ्या अत्यंत प्रिय आणि नशीबवान रसिक प्रेक्षकांनो, तुमच्या हक्काच्या आणि लाडक्या ज्योतिष केंद्र या मराठी चॅनलवर मी तुमचं मनापासून सहर्ष स्वागत करते. कुंभ राशीच्या लोकांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. कारण आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची तुम्ही कित्येक वर्षांपासून वाट पाहत होता. तुमच्या कुंडलीत आता असे काही योग जुळून आले आहेत की असं समजा विधात्याने तुमच्यासाठी आनंदाचं एक नवीन सुवर्ण पान उघडलं आहे. या बदलाला आम्ही ज्योतिषशास्त्रात तुमचा नवा जन्म म्हणतोय. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. ज्या वेदना, जो संघर्ष आणि जो एकाकीपणा तुम्ही आजवर सोसला आहे तो आता कायमचा संपणार आहे. जर तुम्ही खरोखरच कुंभ राशीचे असाल आणि आयुष्यातल्या संकटांशी झुंज देऊन थकला असाल तर हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत अजिबात मिस करू नका. कारण अर्धवट ज्ञान नेहमीच घातक असतं आणि आजचं हे राशी भविष्य तुमच्या जगण्याची संपूर्ण दिशा बदलून टाकणारं ठरेल. पुढे जाण्यापूर्वी जर तुमचा त्या जगन्नियंत्यावर आणि स्वतःच्या कर्मावर गाढ विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ किंवा जय माता दी नक्की लिहा. तुमची ही एक छोटीशी कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू करण्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव हा मुळातच खूप सोशिक, समंजस आणि अतोनात कष्ट उपसणारा असतो. पण गेल्या काही वर्षांचा काळ पाहिला तर तुम्ही इतका मानसिक आणि शारीरिक त्रास सहन केला आहे की त्याची तुलना जगातील कोणत्याही दुःखाशी होऊ शकत नाही. अनेकदा तुम्ही भरलेल्या घरात असूनही, मित्रांच्या घोळक्यात असूनही स्वतःला खूप एकटं अनुभवलं आहे. नशिबाने अशा काही कोलांटोड्या खाल्ल्या की तुमच्या वाटेला फक्त आणि फक्त संघर्ष, अपमान आणि डोळ्यात पाणी आलं. अनेकदा रात्रीच्या वेळी जेव्हा जग शांत झोपलेलं असायचं तेव्हा तुम्ही उशीवर डोकं ठेवून ढसाढसा रडला आहात. कधी सर्वांसमोर हसणारा तुमचा चेहरा रात्रीच्या अंधारात मात्र आसवांनी भिजलेला असायचा. तुमचं हे दुःख कदाचित जगाला दिसलं नसेल, पण त्या परमेश्वराच्या नजरेतून तुमचं एकही संकट सुटलेलं नाही. म्हणतात ना, देवाच्या घरी उशीर असतो पण अंधेर नसतो. आता तोच काळ आला आहे जेव्हा तुमच्या कष्टाचं चीज होणार आहे आणि तुमच्या प्रत्येक अश्रूचा हिशोब नियती चुकती करणार आहे. तुम्ही गेल्या काही दिवसांत किंवा महिन्यात एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी रक्ताचं पाणी केलं असेल, अतोनात कष्ट उपसले असतील, पण पदरात मात्र अपयशच आलं असेल. प्रत्येक वेळी काम पूर्ण होताना काहीतरी विचित्र अडथळा येत असेल किंवा अगदी शेवटच्या क्षणी सोन्यासारखी संधी हातातून निसटून जात असेल. यामुळे तुमच्या मनात एक विलक्षण अस्वस्थता, प्रचंड थकवा आणि भविष्याबद्दलची भीती घर करून राहिली आहे. पण आता घाबरण्याचं कारण नाही, कारण आकाशातील ग्रहांची स्थिती आता तुमच्या बाजूने कौल देऊ लागली आहे. येत्या 26 मार्च रोजी मंगळ म्हणजेच मंगळ ग्रह तुमच्याच राशीत उदय होत आहे. मंगळ हा ऊर्जेचा, धैर्याचा आणि जमिनीचा कारक आहे. त्याचबरोबर तुमच्या शेजारील मीन राशीत चतुर्ग्रही योग निर्माण झाला आहे. ज्योतिषशास्त्रात या घटनांना अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली मानलं जातं. या ग्रहांच्या युतीचा आणि मंगळाच्या उदयाचा थेट सकारात्मक परिणाम आता तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रावर होणार आहे. आता आपण सविस्तर चर्चा करूया की हा नवा जन्म तुम्हाला नेमका कोणत्या स्वरूपात मिळणार आहे. पहिला महत्त्वाचा बदल म्हणजे तुमच्या थांबलेल्या कामांना मिळणारी प्रचंड गती. कुंभ राशीचे जे पुरुष किंवा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून नोकरीसाठी किंवा स्वतःच्या व्यवसायात प्रगती करण्यासाठी रात्रंदिवस एक करत आहेत, त्यांच्यासाठी आता यशाची द्वारं सताड उघडली आहेत. तुमची आत्तापर्यंतची सर्व गणितं जरी चुकली असली तरी आता तुमची प्रत्येक चाल योग्य ठिकाणी पडणार आहे. जे काम तुम्हाला आत्तापर्यंत हिमालय पर्वतासारखं कठीण वाटत होतं ते आता लोण्यासारखं मऊ आणि सोपं होऊन तुमच्या समोर येईल. तुमच्या करिअरमध्ये अचानक काही असे बदल होतील ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. जर तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात कोणी शत्रू जाणीवपूर्वक अडथळे आणत असेल, तुमच्याबद्दल लोकांचे कान भरत असेल, तर ती व्यक्ती आता आपोआप तुमच्या मार्गातून बाजूला होईल. बेरोजगार तरुणांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात रोजगाराच्या नवीन आणि अतिशय उत्तम संधी चालून येतील. तुमच्यातला जो आळस किंवा निरुत्साह तुम्हाला मागे खेचत होता तो 26 मार्च नंतर सूर्याच्या प्रकाशात धुकं विरावं तसा नष्ट होईल आणि तुम्ही एका जबरदस्त आत्मविश्वासाने कामाला लागाल. कुंभ राशीच्या लोकांनो, नात्यांच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला एक अतिशय सुखद आणि नवा अनुभव येणार आहे. गेल्या काळात तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला गेला असेल किंवा घरच्या व्यक्तींसोबत विनाकारण मतभेद झाले असतील तर ते आता बर्फासारखे विरघळून जातील. अनेकदा तुम्हाला वाटलं असेल की घरच्यांच्या नजरेत तुम्ही गुन्हेगार ठरला आहात किंवा तुमच्या जोडीदाराशी तुमचं पटत नाहीये, पण आता संवादाची नवी दालनं उघडतील. नात्यात पुन्हा एकदा तोच गोडवा, तोच सन्मान आणि तोच विश्वास निर्माण होईल जो पूर्वी होता.
जर एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या मैत्रीत किंवा प्रेमात दुरावा आला असेल तर तो पडदा आता दूर होईल आणि तुमची पुन्हा भेट होईल. तुमचे जुने मित्र किंवा नातेवाईक ज्यांच्याशी बोलणं बंद झालं होतं ते स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधतील. कौटुंबिक जीवनात सुखशांती नांदेल आणि तुमच्या मनावरचा नात्यांचा ताण हलका होईल. आता वळूया अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे, तो म्हणजे तुमची आर्थिक स्थिती. कुंभ राशीच्या लोकांनो, 26 मार्च नंतर तुमच्या आर्थिक आयुष्यात एखादा मोठा चमत्कार घडण्याची दाट शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती आत्तापर्यंतच्या तुलनेत कैक पटीने सुधारताना दिसेल. पैशांची जी तंगी तुम्हाला आजवर रडवत होती ती आता संपण्याच्या मार्गावर आहे. अडकलेले पैसे, जे मिळण्याची आशा तुम्ही पूर्णपणे सोडून दिली होती, ती आता अनपेक्षितपणे तुमच्या हातात येतील. जर तुम्हाला कोणी जमिनीच्या व्यवहारात फसवलं असेल किंवा तुमचं हक्काचं वेतन कोणी दाबून ठेवलं असेल तर त्यातून तुमची सुटका होईल. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा भूमीचा कारक आहे आणि तुमचे राशीस्वामी शनिदेव तुमच्याच राशीत विराजमान आहेत. शनिदेव हे कर्माचे फळ देणारे देव आहेत, त्यामुळे तुमच्या प्रामाणिक कष्टाचं फळ तुम्हाला धनरूपाने नक्की मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील आणि तुमच्या तिजोरीत बरकत वाढू लागेल. या काळात तुम्ही स्वतःसाठी किंवा घरासाठी काहीतरी अत्यंत मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचे योग प्रबळ आहेत. मग ती तुमचं स्वप्नातलं वाहन असो, स्वतःची जमीन असो किंवा घरातील सुखसोयीच्या वस्तू जसे की AC, नवीन फर्निचर किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असोत, तुमच्या घरात नवीन लक्ष्मीचं आगमन नक्की होईल. पण हे सगळं घडत असताना मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आयुष्यात जेव्हा चांगलं घडायला लागतं तेव्हा आपल्यात अहंकार येण्याची शक्यता असते, तो टाळा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला खरोखरच उपयुक्त आणि तुमच्या मनाला भिडला असेल तर एकदा पुन्हा आठवण करून देते, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तुमचं प्रेमच आम्हाला पुढे जाण्याची ताकद देतं. आता आपण बघणार आहोत की हा नवा जन्म सफल करण्यासाठी तुम्हाला नेमकी कोणती खबरदारी घ्यायची आहे आणि कोणत्या चुका टाळायच्या आहेत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हा बदल केवळ ग्रहांमुळे होणार नाही, तर तुम्हाला स्वतःला सुद्धा बदलावं लागेल. तुमच्या मनातील नकारात्मकतेचा कचरा आधी बाहेर फेका. जुन्या जखमांना पुन्हा पुन्हा कुरवकत बसू नका. जे झालं ते विसरून जाण्याची ताकद निर्माण करा. जर तुम्ही भूतकाळात अडकून राहिलात तर समोर आलेलं सुखद भविष्य तुम्ही पाहू शकणार नाही. ज्या व्यक्ती तुमच्याबद्दल नेहमी नकारात्मक बोलतात, ज्यांच्या सहवासात तुम्हाला नैराश्य येतं, अशा लोकांपासून आजच सोशल डिस्टन्सिंग पाळा. अशा लोकांच्या नादी लागून तुमची सकारात्मक ऊर्जा वाया घालवू नका. कुंभ राशीच्या स्त्रियांनी विशेषतः स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. घरातील कामाच्या व्यापात तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करता, पण आता तसं करू नका. आरोग्याच्या बाबतीत छोटीशी तक्रार असली तरी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तसेच घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची सुद्धा विशेष काळजी घ्या. तरुणांनी वाहन चालवताना किंवा रस्त्यावरून जाताना कमालीची सतर्कता बाळगावी. मंगळ हा जोशाचा कारक आहे, त्यामुळे अतिउत्साहात किंवा रागाच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय महागात पडू शकतो. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्हाला हे माहीत आहे का की तुम्ही खूप हळवे असता? तुम्ही नेहमी लोकांचा विचार करता, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करता. पण आजच्या युगात हे नेहमीच शक्य नसतं. स्वतःच्या आनंदाचा विचार करणं म्हणजे स्वार्थीपणा नसतो, तर तो स्वतःचा सन्मान असतो. त्यामुळे जो निर्णय तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी योग्य आहे तोच घ्या. जगाचा विचार करत बसलात तर तुमची प्रगती खुंटू शकते. तुमच्यासाठी या काळातला एक अत्यंत प्रभावी आणि दिव्य आध्यात्मिक उपाय मी सांगणार आहे. तो उपाय म्हणजे दर शनिवारी मारुतीरायाच्या मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे पठण करा आणि शक्य असल्यास तिळाच्या तेलाचा दिवा लावा. तसेच दर मंगळवारी गरजू व्यक्तीला लाल रंगाच्या वस्तूचे किंवा अन्नाचे दान करा. दररोज सकाळी आंघोळ झाल्यावर सूर्याला अर्घ्य अर्पण करा आणि ओम शम शनेश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हे साधे वाटणारे उपाय तुमच्या कुंडलीतील दोषांचे निवारण करतील आणि तुमच्या आयुष्यातील यशाचा मार्ग सुकर करतील. कुंभ राशीच्या लोकांनो, हा काळ तुमच्यासाठी एका सुवर्ण संधीसारखा आहे. ही वेळ तुमची आहे, हे वर्ष तुमचं आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्यात ती ताकद आहे जी डोंगर पोखरून रस्ता तयार करू शकते. तुमची स्वप्न आता हकीकतमध्ये बदलण्याची वेळ आली आहे. फक्त संयम ठेवा, योग्य दिशेने कष्ट करा आणि परमेश्वरावर श्रद्धा ठेवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की कळवा. तुमच्या एका कॉमेंटमुळे आम्हाला नवीन माहिती शोधण्यासाठी खूप प्रेरणा मिळते. तुमच्या आयुष्यात जे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही मांडू शकता. शेवटी इतकंच सांगेन, वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही, पण योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतो. हा व्हिडिओ तुमच्या त्या सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा ज्यांची रास कुंभ आहे, कारण कोणाला तरी मार्गदर्शन मिळवून देणं सुद्धा एक पुण्याचं काम आहे. तुमचा येणारा प्रत्येक क्षण आनंदाचा, भरभराटीचा आणि आरोग्याचा जाओ, हीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना करते. पुन्हा भेटूया अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या.
धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय माता दी, श्री स्वामी समर्थ.